नमस्कार मित्रांनो, फलटण येथील जी काही घटना घडली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे. हा जो काही नराधम आहे, हा नराधम अक्षरशः पोलिसांच्या आता गजाआड आलेला आहे. जी तरुणी होती, डॉक्टर महिला तरुणी, तिच्यावर 4 वेळेस अत्याचार करून अक्षरशः त्या महिलेने आपलं जीवन संपवलेलं आपल्याला इथे दिसत आहे. या महिलेच्या जी काही हातावर सुसाईड नोट आहे, या सुसाईड नोटमध्ये तिने अक्षरशः सगळी हकीकत सांगितली. आता हा जो काही मदने आहे, हा काही पहिला प्रकार नव्हता. याने असे खूप काही कारनामे करून ठेवले आहेत की जे अक्षरशः सांगता देखील येत नाही. सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. बघा, सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील काम करणाऱ्या महिला डॉक्टरने तिचं आयुष्य संपवल्याने अख्खं राज्य हादरलं आहे. एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी त्या डॉक्टरने एक सुसाईड नोट लिहिली आपल्या हातावर आणि मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या 2 लोकांची नावं त्या हातावर लिहिली. त्यामध्ये प्रचंड खळबळ माजली असून राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. डॉक्टर तरुणीने ज्यांच्यावर आरोप केले त्यापैकी एक म्हणजे फलटणमधील PSI गोपाल मदने आणि दुसरा म्हणजे प्रशांत बनकर, हा जो त्या तरुणीच्या घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे. घरमालकाचा मुलगा होता. तरुणीने आपली आत्महत्येची बातमी उघड होताच कालपासून दोन्ही आरोपी फरार झाले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अनेक पथकं शोधण्यासाठी पाठवली होती. अखेर आज पहाटे एक आरोपी म्हणजे प्रशांत बनकर, जो घरमालकाचा मुलगा होता, तो पोलिसांना पुण्यातील फार्म हाऊसमध्ये अटक त्याला केले. सध्या तो पोलिसांच्या तावडीमध्ये सापडलेला आहे. पण प्रशांत बनकर नंतर जो काही PSI मदने होता, तो मदने अजूनही फरारच आहे. पोलिसांकडून त्याचा शोध चालू आहे, पण तोही एक PSI असल्यामुळे त्याला पोलिसांची धागेदोरे माहिती आहेत कुठपर्यंत पोलिस हे पोचू शकता. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी त्यांना लवकरात लवकर त्याचे निलंबनाचे तर आदेश दिलेच आहेत, पण लवकरात लवकर पकडण्याचे आदेश देखील दिले आहेत. आता या प्रकरणात नवीन अपडेट अशी येत आहे की समोर आल्यानंतर म्हणजे महिला डॉक्टरने ज्या PSI बदनेवर अत्याचाराचे आरोप केले त्याचे नवे कारनामे, त्याची वाईट किरस्वानी कृत्य ही देखील समोर येऊ लागली आहेत. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या एका हातावर सुसाईड नोट लिहिली होती आणि या सुसाईड नोटमध्ये माझ्या मृत्यूसाठी जबाबदार म्हणजे कोण, तर PSI गोपाल मदने जो हा PSI 4 वेळेस याने माझ्यावर अत्याचार केला. तसेच प्रशांत बनकर यानेही गेल्या 4 महिन्यापासून माझ्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचं या महिला डॉक्टरने तिच्या सुसाईड नोटमध्ये सांगितलं. त्याने फक्त मृत्यू महिला डॉक्टरनेच नव्हे तर काही इतर महिलांनाही त्रास दिल्याचं अशी बातमी समोर येत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आता महाराष्ट्रामध्ये एवढे काही असे गुन्हे घडायला लागलेत की ज्याच्याने संपूर्ण महाराष्ट्र हा हादरला आहे. मागेच स्वारगेटची घटना घडली होती, त्याच्याही नंतर अजून 3-4 घटना अशा घडून गेल्या. पण आता महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना पैशांऐवजी सुरक्षा खूप महत्त्वाची झाली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.